राजू कोळी भोसेकर पवना यांना आदर येत आहे। सोसायटीचे माजी चेअरमन संजय दरे उमेदवारांना ताबडतोब केंद्रावरती घेऊन या। कोळी भोसेकर पवना विठ्ठल अंकुर आहेर शुकासाठी पुढे आदर येत आहे। बलवंत पाहुण्याकडून तुम्हाला आहेर होत आहेत। मनाचा आहेर सन्मानाने स्वीकार करावा अशी विनंती। नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या। नवरी मुलीचे मामा नवरी मुलीला घेऊन या। अक्षयदाचा टायमिंग फक्त 15 मिनिटं राहिलेले आहे। येताना दोघांनी पण संघटित या। लाल पट्टा जो मध्ये ठेवलेला आहे त्या गेटवरनं मंडपामधनं गेटवरनं सरळ पुढे या। जाऊ द्या, बलवंत पाहुणे वेळ करू नका, कृपा करून विनंती आहे। आज या ठिकाणी 12:45 गोंपले जाते। चोर मुली परिवार आणि बलवंत परिवार यांचं पुष्प आज 12:45 पुढे हजर येते। नागनाथ मगर चला, नवरदेव जाऊ द्या, परण्याला लवकर वेळ करू नका। अक्षदा वाटणाऱ्यांना अक्षदा वाटायला सुरुवात करायची। मेजर साहेबराव कोळी यांनी सत्कारसाठी पुढे हजर यायचंय। मेजर साहेबराव कोळी, उत्तम दरे यांनी पण सत्कारसाठी पुढे यायचंय। उत्तम दरे, माणिक दरे यांनी पण सत्कारसाठी पुढे यायचंय। माणिक दरे यांना विनंती आहे। अक्षदा वाटा नागनाथ मगर पुढे हजर यायचे। मामा नवरी मुलीवरती घेऊन या। अक्षदा वाटणारे पुढे यायचे। ग्रामपंचायतीचे सदस्य भारत दरे यांनी सत्कारसाठी पुढे हजर यायचे। ग्रामपंचायतीचे सदस्य भारत दरे यांनी सत्कारसाठी मुलीचे मामा नवरी मुलीला घेऊन या। नवरी मुलीचे मामा नवरदेवाचे मामा दोघांनाही लवकरात लवकर आई वडिलाचं नातं किती मोठं आहे हे सांगण्यासाठी लग्नाचा भव्य मंडप आहे। दुसरी गोष्ट, नवरदेवाच्या मागे किंवा नवरीच्या मागे मामाचा हक्क कशासाठी असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर असं आहे, मी तुझाच काय पण तुझ्या आईचा सुद्धा पाठीराखा आहे हे सांगण्यासाठी नवरदेवाच्या मागे किंवा नवरीच्या मागे मामाचा हक्क आहे। तिसरी गोष्ट, घराच्या चौकटीला नारळाचं तोरण कशासाठी असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर असं आहे, ज्यावेळी नवरदेव लग्न मंडपात स्टेजवरती येत असतो त्यावेळी स्वतःचं धोरण ठरवण्यासाठी किंवा स्वतःचं धोरण आखण्यासाठी घराच्या चौकटीला नारळाचं तोरण आहे। चौथी गोष्ट, लग्नात घास भरवणे कशासाठी असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर असं आहे, इथून पुढच्या सुखदुःखात मी सामील आहे हे सांगण्यासाठी लग्नात घास भरवण्याचं उत्तर आहे। पाचवी गोष्ट, आपली उपाशीची कशासाठी याचं उत्तर सर्वांना येते। आमच्या लाडक्या वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी म्हणजे आपल्याला माहित असावा, चिरंजीव सीताराम उर्फ आतिश आणि चिरंजीव सौभाग्यवती गांधींच्या जीविका उर्फ आरती यांचा आज या ठिकाणी शुभ मंगल विवाह सोहळा यांनी सत्कारसाठी पुढे हजर यायचंय। पशी पाणी घालण्यासाठी जायचंय। चोर मुले यांच्याकडे तुळशीला पाणी घालण्यासाठी पुढे घरापाशी तुळस आहे तिथं जायचंय। स्टेजपाशी जी मंडळी उभा राहिलेली आहे त्यांनी कृपा करून कार्यमंडपात बसून घ्यायचंय। आजूबाजूला जी मंडळी उभा राहिलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण कार्यमंडप मध्ये बसून घ्यायचंय।
सर्वखंडे जम्बो देवे दंडीकरणे देशे गोदावरी दक्षिणी गिरे श्री शाली महासभे 1947 कार्यमंडळामध्ये मानसी समाज जो पक्का आहे शिवाजीराव ढेरे स्टेजवरच्या बोलवल्याच्या ते खाली बसून घ्या बरं का. युवती चॅलेंजचे मालक समाधान झरे यांनी सत्ताधारी पण हजर आहेत. युवती चॅलेंजचे मालक समाधान झरे यांनी सत्ताधारी पण हजर आहेत. शांती गोष्टी करना यंतोदय पूजकारेगा संजय जयमुळे अशी पाणी घालण्यासाठी जायचंय. रामभाऊ झरे यांनी सत्ताधारी पुण्याच्या रामभाऊ झरे यांनी सत्ताधारी पुणे येत. नवरी मुलीच्या आईला विनंती आहे आपण तुळशीपाशी पाणी घालण्यासाठी जायचं आहे. कृपा करून पहिली मंगलाष्टिका चालू झाल्यापासून शेवटच्या मंगलाष्टिकेपर्यंत तुळशीला पाणी घालायचं आहे. मामा नवरी मुलीचे मामा नामदेव यादव उपसरपंच यांनी सत्ताधारी पुढे हजर यायचं आहे. नवरी मुलीचे मामा अर्चनाला बोलवून स्टेजवर उपसरपंच यांनी सत्ताधारी पुढे हजर यायचंय. दोन्ही मामाला विनंती आहे लवकरात लवकर आपण स्टेजकडे यायचंय. नवरी मुलीचे मामा नवरदेवाचे मामा सगळ्या लोकांना वेळ लावू नका. गुलाब झरे यांनी सत्ताधारी हॅलो दोन्ही मामाला नका. नवरदेवाचे मामा स्टेजच्या कडेला जी मंडळी उभा राहिलेली आहे त्यांनी कार्यमंडपात बसून घ्यायचं आहे. स्वागत करण्यात येत आहे. स्वागतम आगतम सुस्वागत. त्याने अक्षरा मागून घ्यायचे नसते बरं असते अक्षरा मागून घ्या. मंगलाष्टमी समिती अकोलूर यांनी सत्ताधारी पुढे येत आहे. संदीप पाटील हॅलो काका स्वस्तेश्वरम सिद्धिदम मल्लात्मकं सुरवर्गं विघ्नेश्वरं ओदरं लाभो सदा मंगलं भजता आनंद ठेवामनी राये नम्र भावास्य वदना ओनी प्रिया स्वामिनी गुरुर्ब्रह्मा नमस्तुते शत्रु जिंकुनी जे स्वतंत्र करीते राष्ट्राशिते रक्षोनी जनतेला मंगलम शुभमंगलम भावे सद्गुरुचे पदाम गुजरात युक्तेश्वरे सागरे पक्षी कुलदैवता वधुवरा सूर्या सदा मंगलम.
चुलता चुलती यांनी ताबडतोब स्टेजवर यायचंय कन्यादानाचा विधी करण्याकरता. नवरी मुलीची चुलता चुलती आवाज सोडू नका. कृपा करून सर्व मंडळी जेवण करण्यासाठी बसलेले आहेत. कृपा करून विनंती आहे बॉक्सचा आवाज बंद ठेवा. इकडे बघा की इकडे काढ हलवल पाणी चपाती इकडे चपाती भजी देऊ तुम्हाला भजी भजी बस का दोन भजी बऱ्यापैकी बंद एकदम माहिती आहे सगळं